केंद्रात तिसऱ्यांदा भाजपाचं सरकार स्थापन झालं असून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकारच स्थापन होणार असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारमंथन करण्यासाठी पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियममध्ये आज आयोजित भाजपाच्या महाअधिवेशनात ते बोलत होते। महान भारताची उभारणी केवळ भाजपा आणि भाजपाचीच विचारसरणी करू शकते असं ते म्हणाले। काँग्रेसने आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात गरिबांचं काय कल्याण केलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। विरोधकांकडून दिशाभूल करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन असत्याचा हा पडदा आपल्याला दूर करायचा आहे। या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असंही ते म्हणाले। भाजपा हा पक्ष जेव्हा महाराष्ट्रात सत्तेवर येतो तेव्हा मराठा आरक्षण मिळतं, शरद पवार सत्तेत येतात तेव्हा मराठा आरक्षण रद्द होतं असं सांगत शहा यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली। महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है, मराठा को रिजर्वेशन प्राप्त होता है। मेरी बात ध्यान से सुनना, बाद में ताली लगाना। जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है, और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है। भाजपा सरकार थी, देवेंद्र फडणवीस हमारे मुख्यमंत्री थे, हमने मराठा रिजर्वेशन देने का काम। 20 में शरद पवार की सरकार आई, मराठा रिजर्वेशन गायब हो गया। हम आए फिर से, हमने अभी भी मराठा रिजर्वेशन देने का काम किया है। शरद पवार की सरकार आएगी तो मराठा रिजर्वेशन फिर से गायब हो जाएगा। अब मुझे बताओ, मराठा रिजर्वेशन कंटिन्यू रखना है तो किसकी सरकार लानी चाहिए? अरे जोर से बोलो, किसकी लानी चाहिए? भाइयों बहनों, कंफ्यूजन में मत रहिए। समाज के हर तबके को न्याय देने का काम कोई एक पार्टी ने किया है तो भारतीय जनता पार्टी ने किया है, और भारतीय जनता पार्टी। काँग्रेस पक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कधीही सन्मान दिला नाही। भाजपा सरकारनं मात्र आंबेडकरांशी संबंधित 5 स्थळांचं रूपांतर पंचतीर्थात केलं। नवी दिल्लीत त्यांचं स्मारक उभारलं आणि त्यांच्या विचारांवर सरकारचं कामकाज सुरू आहे असं शहा म्हणाले। शहा यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचंच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला। आपल्या भाषणात फडणवीस यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली। असत्य कथानकाच्या मागे फार मोठं कारस्थान आहे, यामागे अनेक देशविघातक शक्ती असून यामागचं सत्य बाहेर येईलच असंही ते म्हणाले। भाजपा कायम मराठा आरक्षणाच्या पाठीशी आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मोदीजींनी आरक्षणाची सीमा वाढवली म्हणून या देशामध्ये आमच्या संविधानाने दिलेलं आरक्षण आजही सामान्य माणसाला मिळतं आहे। पण एक खोटा नरेटिव्ह तयार करायचा की हे निवडून आले तर हे आरक्षण रद्द करणार, हे संविधान बदलणार, अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवण्यात आला। पण बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं, जे खरं असतं त्याचंच वय मोठं असतं। खोटं एखाद्या निवडणुकीत चालतं, यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे। माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना, हा फुगा फुटू शकतो। हा फुगा फोडण्याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे। भाजपा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे नेते अधिवेशनाला उपस्थित होते।